नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 3 जुलै आणि आले बाजारभावाची चर्चा अशी करणार आहे आपण की कालपासून आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे आले की भाव रिवर्स झाले का. आपण याच्यावर आज चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, मी नेहमी सांगत आलेलो आहे, टप्प्याटप्प्याने अद्रक द्या. मी सुरुवाती मागच्या वर्षापासून या दिवसापासून मी व्हिडिओ बनवतोय, टप्प्याटप्प्याने अद्रक द्या असं नेहमी सांगत आलेलो आहे. तर मित्रांनो, आज 3 जुलै, जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण वेळोवेळी आणि एक नंबर म्हणजे टायमावर अपडेट देणारा माणूस आहे. आपण काल कर्नाटकच्या व्यापाऱ्यासंगसुद्धा बोललो, आज लखनौच्या मंडीचा जो व्यापारी आहे त्यांच्यासंगसुद्धा बोललो. याच्यावरच आपण आज चर्चा करणार आहे. तुमच्याकडे आजचे काय सौदे चालू आहे, काल काय सौदे झाले, याच्या पहिले काय सौदे झाले, सरसकटचे काय सौदे झाले, हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून शेतकऱ्यांना ही माहिती होईल. तर मित्रांनो, 3 जुलैचे बाजारभाव कालपासून वरते जे आपण अपडेट घेतली लखनौ मंडीमध्ये, तर थोडे 2-3 रुपयांनी मायनस झालेले आहे, जास्त नाही, 2-3 रुपयांनी. त्याच्यामुळे आपल्याकडे व्यापारी जे ते थोडंफार मायनस म्हणत असतील, पण तरीसुद्धा सरसकटचे जर सौदे म्हटले तर 14,000चे पूर्ण सरसकट, आणि जर हायेस्ट जर सौदे म्हटले तर 17,000 रुपयापर्यंत हायेस्टचे सौदे झालेले आपल्याकडे काल दे. तर मित्रांनो, फक्त 2-3 रुपयांनी वरती बाजार मायनस झालेले, जास्त नाही. आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे, विशेष करून सांगली सातारा, त्यांचं म्हणणं आहे की बेंगलोर कधी चालू होणार आहे. तर मित्रांनो, कालच आपण कर्नाटकच्या व्यापाऱ्यासंग बोललो होतो की कर्नाटक कधी चालू होणार आहे. त्या व्यापाऱ्याचं म्हणणं असं होतं की अभी 1.5 ते 2 महिना म्हणजे बेंगलोर हसन चालू होणार नाही. जिकडं तो माल आता आपला जसा खोडवा आहे तसाच त्यांचा खोडवा चालू आहे, पण कमीत कमी 1.5 ते 2 महिने अजून बेंगलोर हसनला टाईम लागेल. आणि आपण त्यांचे 2 महिने सोडा, आपण 1च महिना धरा, मग 1 महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी थोडं टप्प्याटप्प्याने का ना, ज्याच्याजवळ 2 एकर आहे त्याने एकरभर दिलं पाहिजे. 16-17,000 14,000 भाव काही कमी नाही आहे. मी नेहमी सांगत आलो आहे की टप्प्याटप्प्याने अद्रक द्या. नक्कीच काळ हा आले बागायतदाराचा आहे. तर मित्रांनो, आज माझ्याजवळ वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवतोय, कारण आजसुद्धा माझ्याजवळ वेळ नव्हता. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि डागीटोळचे काय सौदे चालले, डागीटोळ जर म्हटलं तर 50 ते 60-70 रुपयापर्यंत डागीटोळचे सौदे चालू आहे. आणि जो खोबरा माल आहे, नवीन माल, त्याचेसुद्धा 40 ते 50 रुपये त्याचेसुद्धा भाव चालू आहे. आणि सांगली सातारा जर विचार केला तर सांगली साताऱ्यामध्ये 75,000पासून तर 80,000 रुपयापर्यंत 2 दिवस पहिले होते, पण आज 75,000 रुपये म्हणताय म्हणे व्यापारी, असं आपल्याला मेसेज भेटलेला आहे. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, टप्प्याटप्प्यानेच अद्रक द्या. तुमच्याकडे एकर जर असलं तर 20 गुंठे द्या, 20 गुंठे असली तर 10 गुंठे द्या. नेहमीच भाव हे टिकून राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून एकदा सांगतो, बेंगलोरला अजून वेळ आहे. तोपर्यंत ते बेंगलोर आपलं कर्नाटकच्या व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की माल देत राहा, स्टॉक नका करून ठेवू, म्हणजे एकदमच माल मार्केटमध्ये नका आणू, असं म्हणणं त्या व्यापाऱ्याचं सुद्धा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.